फर्स्ट प्रेग्नन्सीमध्ये मला पी-आय-एच होता. आता अजूनही माझं ब्लड प्रेशर नॉर्मल आहे आणि त्या सगळ्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे फर्स्ट पासून म्हणजे अगदी सुरुवातीपासून मी मध्यंतरी पर्सनली सर मेसेज पण केलेला इव्हन ग्रुपवरती पण. खूप सारे कॉम्प्लिकेशन्स आले सर प्रेग्नन्सीमध्ये. प्रिव्हियस 2 म्हणजे मिसकॅरेज होते. त्याच्यानंतरची ही प्रेग्नन्सी जी मी अजूनपर्यंत अगदी सेफली कंटिन्यू केलेली आहे आणि फक्त सेफली कंटिन्यू केले अशातला भाग नाही सर. मी खूप पॉझिटिव्ह आहे, एन्जॉय करते. माझं 4 वर्षाचं बाळ आहे पहिल्याचं. तिला हँडल करून पॅरालाइज झालेल्या आजी सासूबाई आहेत ज्या 92 वर्षाच्या आहेत आणि माझं क्लिनिक जे मी आतापर्यंत म्हणजे 28 तारखेपर्यंत मी कालपर्यंत बघितलं 6 ते 7 तास मी क्लिनिकला जायचे आणि ह्या सगळ्यासोबत मी अगदी निवांत आहे. वेट गेन म्हणाल तर माझ्या फर्स्ट प्रेग्नन्सीमध्ये सर 53 केजी वरून मी 69 केजी वरती गेलेले. म्हणजे ओके. अल्मोस्ट 16-17 किलो वेट गेन झालेलं तेव्हा आणि आत्ताच्या वेळेला अल्मोस्ट सर फक्त 7 किलो वेट गेन झालेलं आहे. मी रोज योगा करते म्हणजे मॉडरेटली अगदी कमी प्रमाणात वेट गेन झालंय. खूप जास्त असं काही झालेलं नाहीये आणि त्यामुळे मी अगदी इझिली मूव्ह ऑन करू. बेबी माझं ब्रिश पोझिशनमध्ये होतं ते व्हर्टेक्स पोझिशनमध्ये आलेलं आहे. वेरी हिमोग्लोबिन माझं 9 होतं ते 10.7 झालेलं आहे. लास्ट प्रेग्नन्सीमध्ये मला आयर्न सुक्रोज घ्यायला लागलेलं. त्यावेळी मला काही घ्यायला लागलेलं नाहीये. आणि फर्स्ट प्रेग्नन्सीमध्ये मला एकही टॅबलेट टॉलरेटच होत नव्हती. पण आता मी हिमॅटिनिक, कॅल्शियम त्याच्यानंतर ब्लड फ्लो सुरळीत राहण्यासाठी ॲस्पिरिनची टॅबलेट असते ती. या तिन्ही टॅबलेट मी रेग्युलरली अगदी व्यवस्थितरित्या घेते सर.